पावसाच्या हलक्या सरीत मुंबईतील एक गजबजलेलं कॅफे. एका टेबलावर बसलेला आदित्य कॉफी डोसत समोरच्या मुलीकडे बघत होता. सायली नजरेत ओळखीची छटा, पण आठवणी धूसर. त्या दोघांमध्ये काहीतरी होतं, काहीतरी जुनं, पण काय? सायलीने हलकसं हसत विचारलं, तू मला कुठेतरी पाहिलंयस, नाही? आदित्य गोंधळला. त्याला उत्तर माहीत नव्हतं, पण तिचा आवाज, तिचा चेहरा, मनात काहीतरी हलत होतं. माझ्याही असंच वाटतंय, तो म्हणाला. पण नेमकं कधी, कुठे? तेवढ्यात कॅफेच्या बाहेरून जात असलेल्या एका वयस्कर माणसाने त्यांच्याकडे पाहून चमकदार नजरेने पाहिलं. तो क्षणभर थांबला, नंतर निघून गेला. आदित्यच्या मनात काहीतरी खटकून गेलं. सायली आणि आदित्यच्या भेटी वाढल्या. त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटत होतं, पण एक विचित्र भावना सतत मनात घर करत होती. जणू ते दोघं पूर्वीही एकत्र होते, पण त्यांची ती आठवण पुसून टाकली गेली होती. एका रात्री सायलीच्या घराच्या जुन्या ट्रंकमध्ये तिला एक जुना फोटो मिळाला. एक पडीक हवेलीसमोर उभे असलेले दोन लोक, पण चेहऱ्यांवर शाई ओतलेली. आणि फोटोच्या मागे एक नाव, आदित्य. त्या फोटोकडे पाहताच सायलीच्या मनात अज्ञात भय दाटून आलं. आदित्यला तो फोटो दाखवताच त्याच्या मेंदूत अचानक वेदनांची लाट उठली. त्याच्या डोळ्यासमोर धूसर चित्र चमकू लागली. एक अपघात, रक्ताने माखलेली गाडी, आणि एक स्त्री, तिच्या किंचाळ्या. सायली आणि आदित्य त्या हवेलीचा मागोवा घ्यायचं ठरवतात. ती हवेली मुंबईच्या बाहेर एका निर्जन भागात होती. जशी ते आत शिरले, तशी सायलीच्या कानात एक मंद कुजबूज ऐकू यायला लागली. आदित्यने अचानक भीतीने मागे वळून पाहिलं. भिंतीवर मोठ्या अक्षरांत कोणी लिहिलं होतं. तुम्ही पुन्हा आलात, पण हे शेवटचं असणार आहे. पुढे काय होईल? त्या हवेलीचा आदित्य आणि सायलीशी काय संबंध आहे? त्यांचं भूतकाळात काय घडलं होतं? ते दोघं पुन्हा प्रेमात पडत असताना कोणीतरी त्यांना संपवण्याचा प्रयत्न का करतंय? सायलीच्या हातून तो फोटो खाली पडला. हवेलीच्या भिंतींवर कोरलेल्या त्या शब्दांनी तिच्या छातीत धडकी भरली. तुम्ही पुन्हा आलात, पण हे शेवटचं असणार आहे. आदित्य, आपण इथून बाहेर पडूया, सायलीने घाबरत म्हटलं. पण आदित्य भिंतीवरून नजर हटवू शकत नव्हता. त्याच्या मनात अस्पष्ट आठवणी चमकू लागल्या. कोणीतरी त्याला नावाने हाक मारत होतं. एक स्त्रीचा आवाज, आणि मग एक तीव्र किंचाळी. त्या हवेलीच्या जुन्या लाकडी जिन्यावरून अचानक आवाज आले. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. कोणीतरी वरच्या मजल्यावर होतं. दोघंही धीर एकवटून हळूहळू वरच्या मजल्यावर गेले. तिथे एक बंद दरवाजा होता. आदित्यने थरथरत्या हातांनी तो उघडला. आत एक मोठं, धुळीनं भरलेलं खोली होतं. भिंतींवर जुन्या फोटोंचे तुकडे विखुरले होते. एक फोटो पाहून सायलीच्या अंगावर काटा आला. त्यात एक मुलगी होती, तिच्यासारखीच दिसणारी. ही मीच आहे का? ती कुजबुजली. आदित्यने एक फोटो उचलला. त्यात तो स्वतः होता, पण त्याच्या शेजारी एक वेगळी मुलगी होती. त्याने डोळे घट मिटले, आणि एक आठवण लख्ख चमकून गेली. तो आणि ती मुलगी गाडीतून जात होते. जोरात पाऊस सुरू होता. दोघंही हसत होते, पण अचानक एक ट्रक त्यांच्या दिशेने येताना दिसला. मोठा अपघात, रक्त, आणि नंतर सगळं काळं. आदित्य घामाघूम झाला. त्याला आता आठवत होतं, ती मुलगी सायली नव्हती. ती वेगळी होती. सायली, आपलं नातं जुनं नाही. पण तरीही तू मला ओळखीची का वाटतेस? त्याने गोंधळून विचारलं. सायलीने भिंतीकडे बोट दाखवलं. तिथे एका कोपऱ्यात लाल अक्षरांत कोणीतरी लिहिलं होतं. तिला शोधू नकोस, ती जिवंत नाही. त्या क्षणी पाठीमागे पायऱ्यांवर जोरात आवाज झाला. कोणीतरी हवेलीच्या आत शिरलं होतं, आणि ते दोघं आता अडकले होते. आता पुढे काय? त्या हवेलीतील गूढ व्यक्ती कोण असेल? आदित्यच्या भूतकाळातील मुलगी कोण होती? सायलीचं त्या सगळ्याशी काय नातं आहे? आणि सर्वात मोठा प्रश्न, खरंच कोणी मरण पावलं होतं का, की अजूनही कोणीतरी जिवंत होतं? हवेलीच्या आत पायऱ्यांवरून आलेला आवाज जवळ येत होता. सायली आणि आदित्य घाबरून एका कोपऱ्यात दडून बसले. दरवाजा ढकलला गेला, आणि समोर एक विचित्र दिसणारा म्हातारा उभा होता. डोळे खोल गेलेले, अंगावर काळा झगा, आणि चेहऱ्यावर एक अजब शांतता. तुम्ही आलातच, तो मंद हसत म्हणाला. आदित्य आणि सायलीने एकमेकांकडे प्रश्नार्थक नजर टाकली. आम्ही कोण आहोत? आदित्यने थरथरत्या आवाजात विचारलं. म्हाताऱ्याने हळूहळू खोलीच्या मध्यभागी असलेल्या एका जुन्या खोक्याकडे बोट दाखवलं. इथलं. गोपीत उघड केलंत, तर मागे फिरू शकणार नाही, तो सावधगिरीने म्हणाला. सायलीने तो खोकाचं झाकण उघडलं, आणि आत एक जुनी डायरी होती. पहिलं पान उघडताच सायलीच्या तोंडून किंकाळी फुटली. त्यात लिहिलं होतं. आदित्य आणि सायली, 1998. 1998? आदित्यने गोंधळून विचारलं.
पण आपण तर 2025 मध्ये आहोत. डायरी वाचताच हळूहळू त्यांच्यासमोर भूतकाळ जिवंत झाला. 3 दशकांपूर्वी आदित्य आणि सायली याच हवेलीमध्ये राहत होते. ते एकमेकांचे प्रेमी होते. पण त्यांच्या प्रेमाला एका रहस्यमय अपघाताने संपवले आणि त्याच रात्री या हवेलीला आग लागली. पण मग आपण आता इथे कसे आहोत? सायलीने थरथरत विचारलं. म्हातारा हसला. कारण तुम्ही खरेच जिवंत नाही आहात, ही फक्त तुमच्या आत्म्यांची गुंतागुंत आहे. त्या क्षणी हवेलीच्या भिंतीभोवती काळसर धुकं दाटायला लागलं. आदित्यच्या डोक्यात आठवणींचा विस्फोट झाला. अपघात, मृत्यू आणि सतत पुन्हा पुन्हा हेच प्रसंग घडत असल्याची भावना. आपण फक्त सावल्या आहोत, एका अधुऱ्या प्रेमकथेच्या सावल्या. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता त्यांच्याकडे 2 पर्याय होते. 1. सत्य स्वीकारून या हवेलीच्या सावलीत कायमचे अदृश्य होणे. 2. एकमेकांच्या आठवणी सोडून पुन्हा नवीन जीवनाकडे मार्गक्रमण करणे. आदित्यने सायलीचा हात घट्ट धरला. जर हे खरंच शेवट असेल, तर आपण यावेळी एकत्र राहूया. सायली हसली, डोळ्यांतून अश्रू वाहत होते. हवेलीच्या बाहेर सूर्योदय झाला आणि त्या प्रकाशात ते हळूहळू विरत गेले, एकमेकांच्या मिठीत कायमसाठी.